25 ऑक्टोबर 1996 ठिकाण मालेगाव तालुक्यातील सोयगाव। तिथं जमिनीच्या वादातून दोन भावातील तक्रारी वाढल्या आणि त्यातून एका भावानं दुसऱ्या भावाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा खून केला। त्या सामूहिक हत्याकांडानं नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्याला पाटील हत्याकांड म्हणून नाशकात ओळखलं जातं आणि ज्या बंगल्यात त्या हत्या झाल्या होत्या त्याला 7 खुनी बंगला म्हणून ओळखलं जातं। आजही त्या 7 खुनी बंगल्याची मालेगावमध्ये इतकी दहशत आहे की लोक तिथं राहायचं सोडा, बंगल्याचं नाव घ्यायचं म्हटलं तरी टरकतात। नेमकं काय घडलं होतं त्या 7 खुनी बंगल्यात? रक्ताच्या भावानं आपल्या सख्या भावाचं अख्खं कुटुंबच का आणि कसं संपवलं, त्याचीच ही सगळी रक्तरंजित कहाणी। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मालेगाव तालुक्यातील सोयगाव इथं राहणारे सुपडू पाटील हे कृषी अधिकारी होते आणि आपल्या शेत जमिनीवर एक नर्सरी चालवत होते। कृषी अधिकारी सुपडू धवल पाटील यांच्या घरी त्यांची पत्नी पुष्पाताई पाटील, आई केसरबाई, 2 मुली पूनम व रुपाली आणि एक मुलगा राकेश असं कुटुंब होतं। तर सुपडू पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील हा त्याच्या कुटुंबियांसह नाशिक इथं राहत होता आणि नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेत वॉटर अॅनालायझर म्हणून कार्यरत होता। प्रकाश पाटील यांना संदीप पाटील नावाचा मुलगा आहे। त्यावेळी संदीप पाटील हा इंजिनिअरिंगसाठी पुण्यातील MIT मध्ये शिक्षण घेत होता। तेथील हॉस्टेलमध्ये तो राहत असायचा। घटना घडली त्यावेळी संदीप हा फक्त 17 वर्षाचा होता आणि इंजिनिअरिंगचं त्याचं पहिलं वर्ष चालू होतं। स्थानिकांच्या मते 96च्या काळात पाटलांकडे खूप जमीन होती। त्याच जमिनीच्या वाटणीवरून पाटील बंधूंमध्ये वाद चालू होते। प्रकाश पाटील हा त्याचे थोरले बंधू सुपडू पाटील यांच्याकडे सातत्यानं आपल्या मालकीच्या जमिनीची वाटणी मागायचा, पण सुपडू पाटील नेहमी त्यावर नंतर विचार करू असं सांगून वाटणीसाठी टाळाटाळ करायचे। व्यंकट पगारे हे पाटील बंधूंचे शेजारी आणि त्यांचे नोकर होते। त्यांनी पोलीस तपासात नोंदवलेल्या जबाबानुसार दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वादातून भांडणं व्हायची आणि त्यावेळी ते एकमेकांना जीवे मारण्याची धमकी द्यायचे। त्याच वादाचं रूपांतर पुढे मोठ्या हत्याकांडात झालं। एकदा उन्हाळ्यात व्यंकट पगारे झाडांना पाणी देत होते तेव्हा प्रकाश पाटील यांनी सुपडू पाटील यांच्यातील भांडण पगार यांनी ऐकलं। त्यावेळी प्रकाशनं सुपडू पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। दुर्दैवानं ती धमकी प्रकाशनं खरी सुद्धा करून दाखवली असंही पगार यांनी सांगितलं। त्यांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या 2 दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबर 1996 रोजी सायंकाळी संदीप पाटील याला सुपडू पाटील यांच्या घरी आलेला त्यांनी पाहिलं होतं। त्यावेळी संदीपकडं एक सुटकेस आणि शबनम बॅग होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आणि रात्रीही त्यांनी संदीप सोबत सुपडू पाटील यांच्या पत्नी पुष्पाताई पाटील, आई केसरबाई, पूनम, रुपाली, राकेश यांना एकत्र पाहिलं। त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि ते झोपी गेल्याचं पगार यांनी सांगितलं। पोलिसांनी लिहिलेल्या जबाबानुसार व्यंकट पगारे हा सुपडू पाटलांचा नोकर होता। तो बंगल्याच्या 50 फुटावरील एका शेडमध्ये राहत होता। 23 ऑक्टोबर 1996 रोजी संदीप पाटील सुपडू पाटील यांच्या घरी आला आणि 25 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच घटनेच्या दिवसापर्यंत तो तिथेच राहिला। दरम्यान पगार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्यांनी 25 ऑक्टोबरच्या रात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास रुपालीचा आई ग असा ओरडण्याचा आवाज ऐकला, तर केसरबाई तिला शांत हो म्हणत असल्याचंही त्यांनी ऐकलं। त्यानंतर त्यांनी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला, परंतु सुपडू पाटील यांच्याकडे रानडुक्कर मारण्यासाठीची एक बंदूक आहे आणि म्हणून त्यांनी डुकरावर गोळी झाडली असेल असा विचार करून पगार त्या रात्री झोपी गेले। दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुपडू पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये राहणारा सुरेश पाटील गोट्यात आला। जनावरांचं दूध काढण्यासाठी त्याला बादली हवी होती। ते आणण्यासाठी तो पुढे गोट्यातून सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर गेला। त्याला बंगल्याच्या दाराला कुलूप लावलेलं दिसलं। त्यावर एक चिठ्ठी अडकवलेली त्याला दिसली। त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की आम्ही सर्व स्टेशनच्या बाहेर म्हणजेच परगावी जात आहोत। आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतत आहोत, त्यामुळे पुढची सर्व कामं थांबवावीत। सुरेशनं ती चिठ्ठी व्यंकटेश पगार यांना दाखवली। तोपर्यंत पाटलांकडे सालदार म्हणून काम करणारा सुभाष तिथं आला। मग काहीतरी विचित्र घडल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं। त्यावेळी पगार यांनी सुरेश आणि सुभाषला रात्रीचा किस्सा सांगितला। त्यानंतर रात्री काहीतरी भलताच प्रकार घडल्याचं दोघांच्या लक्षात आलं। मग पगार यांनी सुभाषला ती चिठ्ठी घेऊन सुपडू पाटलांची बहीण विजू आत्याकडे जायला सांगितलं। माहिती मिळताच विजू आत्या पती झुंबर पाटील यांच्यासह सुपडू पाटलांच्या घरी आल्या। झुंबर पाटील यांनी मग पुढे अशोक अण्णांना फोन करायला सांगितला। आता अशोक अण्णा हे सदर गावचे ग्रामस्थ होते की पाटलांचे नातेवाईक याची माहिती मिळू शकली नाही। दरम्यान अशोक अण्णा व सुपडू पाटील यांचे सर्व चालक तिथं आले। ते सर्व आल्यानंतर व्यंकट पगारे
यांनी त्यांना आपण रात्री काय पाहिलं याची माहिती दिली. मग त्या सर्वांनी मिळून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बंगल्याच्या दरवाजे व खिडक्या बंद होत्या. स्वयंपाकघराचा दरवाजा आतून बंद असल्याचंही पगार यांना आढळून आलं. मग त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा ताकद लावून उघडला. तिथं त्यांना सुपुडू पाटील यांच्या व्हॅनच्या चाव्या डायनिंग टेबलवर पडलेल्या आढळल्या. मग ग्रिलमधून काठी घालून त्यांनी त्या चाव्या घेतल्या आणि त्यानंतर पुष्पाताईंच्या खोलीकडे पगारे, झुंबर पाटील, सुरेश व अशोकांना गेले. त्यानंतर अशोकांना व इतरांनी सुपुडू पाटील यांच्या अख्ख्या बंगलाभर फेरफटका मारला. त्यांनी बेडरूमच्या खिडकीचा मागील दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना सुपुडू पाटील व पुष्पाताई रक्ताच्या थावळ्यात पडलेले दिसले. ते चित्र पाहून व्यंकटेश पगारे जागेवर रडू लागले. पुढे मग अशोकांना लगबगीनं पोलिसांना माहिती देण्यासाठी स्कूटरवरून निघाले. छावणी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. त्यांना बंगल्यात एकूण 6 मृतदेह पडलेले आढळले. त्यानंतर पुढे 26 ऑक्टोबर 1996 रोजी तत्कालीन PI मोरे हे सुपुडू पाटील यांच्या बंगल्याची झडती घ्यायला आले. तेव्हा त्यांना सुपुडू पाटील यांची काळ्या रंगाची एक पॅन्ट सापडली, ज्यामध्ये सुपुडू पाटील यांची मुलगी पूनम हिच्या नावाची चिठ्ठी होती. खरं तर ती चिठ्ठी संदीप पाटीलने लिहिली होती. त्यावर त्याचा पुण्यातील हॉस्टेलचा पत्ता लिहिलेला होता. तो असा: खोली क्रमांक 120, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल बॉईज हॉस्टेल, पौंड रोड, कोथरूड, महागणेश कॉलनी, पुणे 29. त्यानंतर PI मोरे यांनी PSI उगले यांना पुण्याला जाण्यासाठी नियुक्त केलं आणि संदीप पाटील यांचं हस्ताक्षर मिळवण्यास सांगितलं. PSI उगले यांनी 27 ऑक्टोबर 1996 रोजी संदीप पाटील यांच्या हॉस्टेलच्या खोलीत असलेल्या लाकडी कपाटातून काही वह्या जप्त केल्या. चिठ्ठी आणि वहीतील हस्ताक्षर सेम असल्याचं लक्षात आल्यावर 28 ऑक्टोबर 1996 रोजी प्रकाश पाटील व संदीप पाटील यांना अटक करण्यात आली. सुरुवातीला दोघांनी आपण काहीच केलं नसल्याचं सांगितलं, पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर संदीप पाटीलनं त्याचा कबुली जबाब दिला. आपल्या जबाबात संदीप पाटील म्हणाला की 21 ऑक्टोबर 1996 रोजी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो नाशिकला गेला होता. दरम्यान 19 तारखेला त्याचे काका सुपुडू पाटील यांनी त्याला कॉल केला होता. पुण्याहून येत असाल तर सोयगावला येण्यास सांगितलं. मग प्रकाश पाटील याला त्याने सांगितलं की 23 तारखेला तो सोयगावला जाणार आहे. त्यावेळी प्रकाश पाटील त्याला म्हणाला की 24 तारखेला मालेगाव न्यायालयात सुनावणी, प्लॉटसाठी खरेदीदार शोधण्यासाठी ते सोयगावला येणार आहे. मग 23 तारखेला संदीप 7:15 वाजायच्या सुमारास सोयगाव येथील काकांच्या घरी पोहोचला. 24 तारखेला वडील येणार असल्याचं संदीपनं काकांना सांगितलं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर TV पाहत गप्पा करत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी 24 तारखेला सुपुडू पाटील यांचा मुलगा राकेश हा सटाणा इथं हॉकीचा सामना खेळण्यासाठी गेला होता. दुपारी सुपुडू पाटील केससाठी हजर राहण्यास न्यायालयात निघून गेले. तेव्हा पूनम आणि संदीप हे बेडरूममध्ये अभ्यास करत बसले होते. काही वेळानंतर पूनम तिथून निघून गेली आणि त्यानंतर राकेश आणि पूनम दोघेही घरी माघारी आले. तर सुपुडू पाटील 2:30 वाजता घरी परत आले. सायंकाळी 5:30 वाजता पूनम आणि सुपुडू पाटील दाभाडीकडे असलेल्या शेताकडे निघून गेले. त्यानंतर 7 वाजेपर्यंत परतले. त्या दिवशी राकेशचा वाढदिवस असल्यानं सुपुडू पाटील यांनी पेढे आणले होते. त्यानंतर त्यांनी रात्रीचं जेवण केलं. पुढे 10 वाजता पूनम आणि सुपुडू पाटील एकाच रूममध्ये झोपी गेले. त्यानंतर संदीप राकेशच्या शेजारी गादी टाकून अभ्यास करू लागला. काही वेळानंतर तो विचार करू लागला की आपले वडील म्हणजेच प्रकाश पाटील येणार होते, पण ते का आले नाहीत. त्याच विचारात तो पुस्तक उशाला ठेवून झोपी गेला. रात्री 2:30 वाजता संदीपला दार ठोकण्याचा आवाज आला. आवाज कुठून येत आहे पाहण्यासाठी संदीप गेला. तेव्हा त्याला स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ संदीप असा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर त्यानं दार उघडलं. तेव्हा प्रकाश पाटीलनं संदीपला विचारलं की सर्वजण झोपी गेले का. संदीपने हो म्हटल्यानंतर त्यानं आपण स्वतः त्यांना उठवणार असल्याचं प्रकाश म्हणाला. त्यानंतर संदीपचा स्वेटर अंगात चढवत प्रकाश पाटील TV रूम आणि बेडरूममध्ये गेला आणि परत आला. त्यानंतर त्यांनी स्वेटर काढून बेसिनच्या वरती असलेल्या खुंटीवर टांगला आणि टी-शर्ट अंगात घातला. पुढे प्रकाश पाटील बेडरूम आणि TV रूममध्ये गेला. संदीप पाणी पित असतानाच त्याला TV रूममधून गोळी झाडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर लगेचच आई ग असा राकेशचा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर अजून एक गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर आई ग असा पुन्हा एकदा आवाज आला. तो आवाज रुपालीचा होता. त्यावेळी संदीपने चेहऱ्यावर मफलर टाकलेल्या त्याच्या वडिलांना पाहिलं. प्रकाश पाटीलच्या हातात बंदूक होती. त्यानंतर प्रकाश पाटील बाथरूमकडे पळू लागला. त्या दरम्यान पूनम बेडरूम मधून पळत आली. ती घाबरलेली होती. पडद्याजवळ उभ्या असलेल्या संदीपला ती ओळखू शकली नाही. ती त्याला मारू लागली. संदीपनं तिला शांत केल्यानंतर आपण बबलू असल्याचं त्यानं तिला सांगितलं. संदीपला घरी बबलू म्हणत असायचे. त्यानंतर संदीपनं पळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वयंपाकघराचं दार बंद होतं. नंतर त्याला आजी, पूनम आणि काकूच्याही ओरडण्याचा आवाज आला.
फोन करा, गाडी आणा असे आवाज ते देत होते. मग संदीपनं पाहिलं की त्याचे काका सुपडू पाटील बेडरूममध्ये जात आहेत. नंतर कपाट उघडण्याचा आवाज आला. त्यावेळी प्रकाश पाटील हा बाथरूम शेजारी उभा होता. मग त्यांनी आणखीन एक गोळी झाडली आणि त्यावेळी काकू आणि पूनम टीव्ही असलेल्या खोलीतून बाहेर आल्या. तेव्हा त्यांनी प्रकाशला धक्का दिला. त्यावेळी प्रकाशनं पूनमवर गोळी झाडली. ते भयानक दृश्य पाहून संदीप घाबरला होता. तो रडू लागला. त्या दरम्यान संदीपची आजी बेडरूममध्ये गेली, मोठ्यानं रडू लागली. तितक्यात प्रकाश बेडरूममध्ये शिरला आणि त्यानं स्वतःच्या आईवर 2 गोळ्या झाडून तिलाही ठार केलं. त्यानंतर आपल्या वहिनीवर प्रकाशनं गोळ्या झाडल्या. संदीप एकटा स्वयंपाकघरात होता. त्यावेळी त्याचे वडील प्रकाश पाटील तिथं आला आणि संदीपला सांगितलं, तयार राहा, आपल्याला जायचं आहे. त्यावेळी प्रकाशनं आपला चष्मा काढला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. सर्वांना ठार केल्यानंतर प्रकाश पाटील आणि संदीप पाटील वापरलेल्या वस्तू नीट ठेवत आणि कपडे नीट करून बाहेर निघून गेले. त्यावेळी त्यांनी समोरील दारावर एक चिठ्ठी लिहून ठेवली. मयातून पायी चालत चालत संदीप आणि प्रकाश एकता चौकापर्यंत पोहोचले. तिथून त्यांनी ऑटो रिक्षा करून मालेगाव बस स्टँड गाठलं आणि तिथून ते दोघे टॅक्सी करून नाशिकच्या निपाणी बस स्टँडला उतरले. पुढं तिथून संदीप आपल्या हॉस्टेलवर गेला होता. संदीप 25 तारखेला हॉस्टेलला पोहोचला. तिथं त्याने त्याच्या बॅगेत हत्येसाठी वापरलेल्या वस्तू पाहिल्या. त्यात रक्तानं माखलेला टी-शर्ट, रुमाल, हातमोजे आणि एक पांढरी चप्पल आणि एका पांढऱ्या पिशवीत 6 रिकामी काडतुसं होती. त्या सर्व वस्तू आपल्याजवळ ठेवणं धोकादायक आहे हे संदीपला जाणवलं आणि त्याने त्या सगळ्या वस्तू पुण्यातील कर्वे रोड जवळील म्हात्रे पुलाखाली फेकण्याचा विचार केला. वस्तू फेकाव्यात की काय करावं असा विचार चालू असतानाच वसतिगृहाच्या हॉस्टेलमध्ये फोन आल्याचा निरोप संदीपला मिळाला. सुरेशच्या लहान भावानं फोन करून मालेगावला येण्यास सांगितलं होतं. फोन आल्यानंतर तो त्याच्या खोलीत परतला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मालेगावला जाण्यासाठी त्यानं सगळ्या वस्तू बांधल्या. त्या वस्तू फेकून आल्यानंतर संदीप रात्री आपल्या 102 क्रमांकाच्या खोलीत झोपला होता. रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि त्यांनी संदीपला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी आपली संशयाची सुई त्याच्याकडे वळवून संदीपकडून सगळी माहिती उकळून घेतली. दरम्यान प्रकाश पाटील आणि त्याचा मुलगा संदीप पाटील यांनी हत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. परंतु संदीप यानं आपल्या जबाबात सर्व हत्या त्याचे वडील प्रकाश पाटील यांनी केल्याचं सांगितलं. संदीप पाटीलच्या जबाबामुळे आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे प्रकाश पाटील यांना अटक करण्यात आली. न्यायालयानं प्रकाश पाटीलला फाशीची शिक्षा सुनावली. परंतु नंतर त्या शिक्षेत बदल झाला आणि प्रकाशला जन्मठेप झाली. परंतु तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे जन्मठेपेतील उर्वरित शिक्षा ही कमी झाल्याचं बोललं जातं. पण त्याची शिक्षा खरंच कमी झाली का नाही याला दुजोरा देणारी माहिती उपलब्ध नाही. पण त्या घटनेनंतर मालेगाव आणि परिसरातले नागरिक इतके भयभीत झाले होते की त्या परिसरात जाणं आणि तिथं प्लॉट घेण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. दरम्यानच्या काळात तिथं आसपास जमीन किंवा घराची किंमत फारच कमी झाली होती. काही जणांनी ती मूळ घटना सोडून अनेक भूताखेतांच्या अफवाही तिथं पसरवल्या होत्या. पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सध्या थोड्याफार प्रमाणात तिथली परिस्थिती बदलली आहे. आता घटनेची भीती इतकी राहिलेली नाही असं लोक सांगतात. आता शहरातील डेव्हलपमेंट वाढल्यानं सोयगाव मालेगाव महापालिकेत समाविष्ट झालेलं आहे. हे मात्र खरं की आज तागायत त्या दिवशीनंतर पाटलांच्या घराचं कुलूप कुणीही उघडलेलं नाही. मंडई जमीन जुमला, संपत्ती शुल्लक आणि तात्कालिक असते, पण माणसं आयुष्यभर आपल्यासोबत असतात. ज्याला माणसांची किंमत कळली, एका जीवाची किंमत कळली, त्यालाच आयुष्य कळलं. एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि थांबतो. पण तुम्हाला ही 7 खुणी बंगल्याची चित्तथरारक गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषवारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.